सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. लेंगरे जिल्हा परिषदच्या महिला उमेदवार सौ आरतीताई संपतराव मोरे व पारे पंचायत समिती गणातील उमेदवार सौ प्रियांकाताई किरण साठे यांचा रेणावी गावातील प्रचार दौरा अत्यंत झंझावाती झाला. सौ आरतीताई मोरे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून लेंगरे गावातील प्रतिष्ठित मोरे कुटुंबातील महिला निवडणूक रिंगणात असल्याने प्रत्येक गावातून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. भारतीय जनता पार्टीचे कमळ हे चिन्ह मतदारांच्या मनामध्ये रुजवताना सौ आरतीताई मोरे यांनी घर टू घर प्रचाराचा धडाका लावला असून लेंगरे गावचे अशोक शेठ मोरे, जालिंदर शेठ शिंदे यांनी गावागावात योग्य नियोजन केल्याचे दिसले. गलाई व्यवसायात अग्रेसर असणारे श्री विलास काका मोरे, अशोक शेठ मोरे व संपत शेठ मोरे या तिन्ही बंधूंनी झोकून देऊन लेंगरे जिल्हा परिषदेची जागा जिंकायचीच या ईर्षेने कामाला सुरुवात केली आहे. माजी नगराध्यक्ष सौ प्रतिभाताई पाटील, सौ अंबिकाबाबी हजारे, सौ मनीषाताई शितोळे, सौ शाहीन तरळेकर, पारेगावच्या सौ निशा साळुंके आणि अनेक महिला कार्यकर्त्यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. रेणावी गावात प्रत्येक घरातून चांगला प्रतिसाद मिळाल्यावर पहा काय म्हणालेत ते. मी लेंगरे जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेसाठी उमेदवार आहे. आरती संपतराव मोरे. भाजपचं चिन्ह आहे कमळ. आज खूप उत्साह आहे. माझ्या विट्याच्या सगळ्या मैत्रिणी आज सामील झालेल्या आहेत, त्यामुळे इतका उत्साह आहे, खूप छान वाटते आणि सगळ्यांना आवाहन करते की प्रचंड मतांनी आम्हाला विजयी करावं आणि सहकार्य करावं. प्रियांका किरण साठे, पंचायत समिती उमेदवार आहे. तर भारतीय जनता पार्टीमधून भाजपमधून उभा आहे आणि आमचं चिन्ह कमळ आहे. पार्टीच्या वतीने आरतीताई मोरे जिल्हा परिषद गटातून व प्रियांकाताई साठे या पंचायत समिती गटातून उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यांच्या प्रचारार्थ आम्ही आज रेणावी येथे आज सकाळपासून आम्ही इथे आहे, पण आम्हाला इथे माणसांचा घरोघरी भरपूर उत्स्फूर्त प्रतिसाद हा मिळालेला आहे. त्यामुळे आम्हाला 100% खात्री आहे की या रेणावी गावातून आम्हाला भरपूर मताधिक्य मिळेल. आज भाजपाच्या वतीने आरतीताई आणि आपल्या आरतीताई आणि प्रियांकाताई यांच्या प्रचारार्थ आम्ही आज इथे जमलेलो आहोत. गावागावात घर टू घर फिरत आहोत. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि याच माध्यमातून तुम्हा सर्वांना मी आव्हान पण करते की भाजपाचंच बटन दाबून पुन्हा एकदा आपण भाजपालाच निवडून देऊयात. धन्यवाद. आज भारतीय जनता पार्टीत रेणावे गावातील सर्व ग्रामस्थांनी मनापासून काम करायचं ठरवलेलं आहे. कारण त्याचा विषय असा आहे की ह्या मागील पक्षानं पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या लोकांना पंचायत समिती ताब्यात असल्यामुळं ज्यांना 10 घरं पहिली मंजूर केली, त्याच कार्यकर्त्यांना आत्ताही घरं मंजूर करून दिलेली आहेत. ज्या डांबरी रस्ते पंचायत समितीच्या माध्यमातून विरोध पार्टीकडून झालेले आहेत, त्यांच्याच घरापाशी आता 5-5 वेळा डांबरी खडीकरण झालेलं आहे. आणि जो सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा जो भाग सर्व आहे, तो सर्व भागांनी आता तुम्हाला मी फिरून दावतो, आपण मुलाखत झाल्यानंतर जाऊ. त्या गोरगरिबांना अजून आज तागायत घरं नाहीत. BDO पातूर तक्रार केली, BDO सगळे त्यांच्या ऐकण्यात काही ऐकत नाहीत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सगळ्याकडे तक्रारी केल्या, कुणीही दाद घेतली जात नाही. त्यामुळं आत्ता भाजपच्या साहाय्यानं सर्व जनताच पेटून उठलेली आहे आणि ह्या गोष्टीसाठी आपल्याला आता पडळकर बंधूंचं आणि वैभवदादांचं भाजपच्या वतीनं चांगलं सहकार्य मिळत आहे आणि हे सहकार्य सर्व गावातील लोकांना पटत आहे. त्यामुळं आत्ता रेणावी गाव माझ्या कल्पनेपेक्षा सर्वापेक्षा जास्त लीडर जाईल अशी मला अपेक्षा आहे. संपत आरती मोरे व प्रियंका साठे यांचे कमळ चिन्ह आहे. कमळ चिन्हाच्या मोहर बटन दाबून त्यांना विजय करायचा आहे
आणि घरोघरी आम्ही फिरत आहे. प्रतिमिताई पाटील हे आमच्यात आल्यामुळं आम्हाला एवढा उत्साह वाटला आहे की असंच तिने आम्हाला सहकार्य करावं असं मी प्रतिमिताई पाटीलांना सांगतो. आणि घरोघरी जाऊन प्रचार करावा. सगळ्यांनी कमळाच्या मोहर बटन दाबून त्याने बहुमतानं आरतीताई व प्रियंका साठे यांना बहुमतानं निवडून द्यावं ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. चे महायुतीचे आणि महाराष्ट्राचे लाडके दादा परवा अजितदादा यांचं विमानापघातात दुःखद निधन झालं. त्यांना मी भावपूर्ण आदरांजली सर्वांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो. भाजपा पक्षाच्या वतीने आणि रेणावे रहिवासी आणि आमच्या लेंगऱ्या गणातील सर्व उमेदवार कार्यकर्त्यांच्या वतीने. महत्त्वाचं म्हणजे सांगायचं झालं, आता तुम्ही सगळ्यांची ऐकली काय भावना आहेत. गेली पंचायत समिती सदस्य असताना, जिल्हा परिषद सदस्य असताना 2017 ते 2022 काय कामं झाली त्यांच्याकडे त्याचा लेखाजोखा नाही आहे. आणि 4 वर्ष प्रशासन काळ असतानासुद्धा प्रशासन काळाचा प्रतिनिधी कोण असतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तिथले स्थानिक आमदार असतात. आमदारांनी सुद्धा इथं काही कामं विकासाची केलेली नाहीत. आणि ही विकासाची गंगा आपल्याला पूर्णपणे पुन्हा सुरू करायची असेल तर भाजपाच्या पाठीशी आपल्याला उभा राहायला पाहिजे. आज मी मुंबईवरून, खास मुंबई पुण्यातून लोक येतात प्रचारासाठी, कारण सुसंस्कृत लोक आहेत, सुशिक्षित लोक आहेत आणि कामाची माणसं आहेत आणि कामाचीच माणसं ही काम करू शकतात. यासाठी आम्ही मुंबई पुण्यावरून लोक या ठिकाणी प्रचारासाठी याची तुम्ही म्हणजे सर्वांनी दखल घेतली पाहिजे. आणि आरती काकी असतील, सुप्रियाताई असतील, यांच्या कमळावरचे बटन दाबून त्या प्रचंड बहुमताने निवडून येतील यात काहीच शंका नाही. आणि रेणावेमध्ये आम्हाला असं प्रतिसाद जो मिळाला आहे लोकांकडून म्हणजे घरोघरातून, त्यासाठी 100% रेणावेमध्ये आम्हाला आघाडी असणार आहे. 100% हे अजून जाणीवपूर्वक मी या ठिकाणी सांगतो. आरती काकी संपतराव मोरे या लेंगरे गणातून जिल्हा परिषद सदस्यासाठी उभे आहेत. आणि प्रियंकाताई साठे या पंचायत समितीसाठी म्हणजे पारे गणातून उभे आहेत. तर त्यांच्या नावासमोर कमळ हे बटन, हे 2 बटन दाबायचे आहेत आपल्याला. ती दोन्ही बटनं दाबून त्यांना प्रचंड बहुमताने रेणावीकर आणि संपूर्ण लेंगरेगण विजय करेल, कोणतीच मला शंका नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.